आता सविस्तर बातमी पाहूया। गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या तुमरकोडी या गावामध्ये 20 वर्षांपूर्वी विजेचे खांब आले। घरात विजेचे मीटर बसवले, मात्र विजेचा बल्ब सुरू झालेला नाही। घरात उजेड नसतानाही ज्यांच्या घरामध्ये मीटर होते त्यांना महावितरणाने मात्र बिल पाठवलंय। अशी बातमी न्यूज 18 मराठीने काही दिवसांपूर्वी आपण दाखवली आणि याच बातमीची दखल प्रशासनाने घेतली आहे। तुमरकोडी गावामध्ये सध्या वीज पुरवठा सुरू झालाय आणि या गावातल्या आदिवासी नागरिकांचं घर विजेच्या बल्बच्या प्रकाशाने उजळून निघालंय। एका बातमीने अतिदुर्गम भागामध्ये काय बदल होऊ शकतो हे न्यूज 18 मराठीने दाखवलं। गडचिरोली जिल्ह्यातला अतिदुर्गम भाग आहे तुमरकोडी। हा अतिसंवेदनशील माओवाद प्रभावित भाग आहे। ज्या भागात माओवाद्यांच्या हालचाली असायच्या अशा भागात न्यूज 18 मराठीने एक विषय जगासमोर आणला होता की विजेचे खांब आहेत, विजेचे मीटर दिलेले आहेत, मात्र वीज पुरवठा खंडित आहे, सुरूच झाला नाही। 20 वर्ष झाले लोक विजेचा बल्ब घरात कधी सुरू होईल याची वाट पाहत आहेत आणि त्यांना महावितरणने विजेचे बिलही पाठवले। हे वास्तव न्यूज 18 मराठीने दाखवल्यानंतर परिस्थिती बदलली। असे मीटर जे शोभेची वस्तू बनलेली होती अनेकांच्या घरात, मात्र आमच्या बातमीनंतर जिल्हा पातळीवर प्रशासकीय पातळीवर या संदर्भात हालचाल सुरू झाली आणि इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा या संदर्भात पुढाकार घेतला। आता परिस्थिती अशी आहे की लोकांच्या घरामध्ये जो झालेला बदल आहे मी तुम्हाला दाखवतो। हा इथं बल्ब सुरू झालेला आहे, तुम्ही बघू शकता। हा विजेचा बल्ब या ठिकाणी सुरू आहे, म्हणजे हा बदल आहे। या सगळ्या घरांमध्ये आता हे विजेचे बल्ब, जे नागरिक विजेचे खांब मीटर तारा आल्यानंतर सुद्धा अंधारात जीवन जगायचे, न्यूज 18 मराठीच्या बातमीनंतर इथं लोकांच्या जीवनात झालेला बदल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे लोकांनी फॅन घेतलेले आहेत। पहिल्यांदा लोक या भागातले फॅनचा वापर करणार आहेत। मोबाईलचं नेटवर्क मोबाईल असले तरी चार्जिंग करता येत नव्हतं, लोक आता मोबाईल चार्ज करू शकतात। आपल्या सोबत इथले स्थानिक माजी सरपंच आहेत भाग्यश्री, ज्यांनी या संदर्भात पुढाकारही घेतला होता। काय आम्ही हे वास्तव दाखवलं होतं, ही परिस्थिती होती, काय झालं नेमकं? 20 वर्ष अगोदर इथे लाईट नव्हती, तर डिसेंबर महिन्यात न्यूज 18 मराठीचे पत्रकार महेश दादा ज्यावेळेस आलेत आणि इथे बातमी केली, ती बातमी बघून खूप ठिकाणी प्रशासकीय खडबड हलवली। तर मग गावातले लोक सगळे माझ्याकडे आलेत आणि त्यांचं आणि आमचं बोलणं झालं की ताई, आपल्याला मीटरसाठी डिमांडचे पैसे भरायचे आहेत, आम्ही लाभार्थी एवढे पैसे तर भरू शकत नाही, तर काही पर्याय व्यवस्था होणार काय? तर मग त्यांच्यासाठी मग आम्ही प्रयत्न केला आहे की सगळ्यांचे डिमांडचे पैसे आम्ही भरून दिले त्यांचे। मग त्याच्यानंतर मग लाईट कनेक्शन जे आहेत पटापट दुरुस्तीला आलेत, MSEBचे लोक आलेत आणि मग गावात सगळे तुमरकोडी गावकऱ्यांचे जेवढ्यांचे आम्ही लाभार्थींचे डिमांडचे पैसे भरलं होतं त्यांच्या घरी आपले मीटर्स लावून आणि लाईटची सुरुवात केली आणि त्याच्यामुळे खूप काही गोष्टी बदलाव झालेत। काय काय बदल झाला आहे वीज पुरवठा सुरू झाल्यामुळे? ज्या प्रकारे एंटरटेनमेंटसाठी किंवा माहिती काही असेल तर मोबाईलचा वापर करायचे लोक, तर चार्जिंगसाठी वगैरे खूप इश्यू व्हायचे आणि आता उन्हाळा आला आहे तर गरमी, तर त्यामुळे लोक चार्जिंग करण्यासाठी सोलरचा वापर किंवा दुसऱ्या गावात जिथे लाईट असते तिथे जाऊन फोन चार्ज करायचे। आता लाईट जेव्हापासून आली तर लोक फोन पण बघू शकतात एंटरटेनमेंटसाठी, मूवीज वगैरे, छोटे मुलांना कार्टून्स वगैरे दाखवू शकतात आणि फॅनचा वापर झाला आहे, तर उन्हाळा असल्यामुळे फॅनचा पण बरेच वापर होतो आहे। खूपशा ठिकाणी आता बदलाव झाला आहे आणि आता जो गाव अतिदुर्गम म्हणून ओळखला जात होता, तर लाईट आल्यामुळे आता हा गाव उजेडात आलेला आहे। नक्कीच काय घडू शकतं हे या निमित्ताने दिसून आलेलं आहे। न्यूज 18 मराठीनं बातमी दाखवली होती आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा पुढाकार, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पुढाकार, याच्यामुळे आता वीज पुरवठा सुरू झालेला आहे आणि विजेचा हा जो उजेड यांच्या जीवनात आलेला आहे, त्यामुळे विकासाचं एक वेगळं पर्व या ठिकाणी दिसून येत आहे। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, कुमरकोडी, गडचिरोली।